नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काचं चॅनल फन फिल्मी मराठीमध्ये. आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण आज आपण बोलूया इंटरस्टेलरच्या आयमॅक्स एक्सपिरियन्सबद्दल. इंटरस्टेलर हा चित्रपट 2014 साली रिलीज झाला होता. तेव्हा तो थिएटरमध्ये बघितला होता, पण आयमॅक्समध्ये बघण्याची इच्छा होती आणि आता रिलीज झाल्यामुळे या संधीचं सोनं करायचं ठरवलं. लगेच ॲडव्हान्स बुकिंग केली कारण बरोबर वरच्या रांगेमध्ये सीट पाहिजे होती, तरच तो जबरदस्त अनुभव घेता येईल. तेही चित्रपट रिलीज व्हायच्या 2 आठवड्या आधीच बुकिंग केली. अखेर तो दिवस आला. इन ऑर्बिट मालाडच्या आयमॅक्समध्ये प्रवेश केला. ती जमिनीला लागून ती सिलिंग पर्यंतची मोठी स्क्रीन बघून आता मजा येणार असं वाटायला लागलं. आतुरतेने मस्त जाऊन सीटवर बसलो आणि शेवटी इंटरस्टेलर सुरू झाला. जेव्हा इंटरस्टेलर हे नाव स्क्रीनवर येतं तेव्हा आपसुकच स्मितहास्य येतं. मग तिथून जो अनुभव सुरू होतो तो शेवटपर्यंत अवाक होण्यासारखाच असतो. ख्रिस्तोफर नोलन खरंच बाप माणूस आहे. काय अभ्यास करून भौतिकशास्त्राच्या विशारदांकडून चर्चा करून स्क्रीनप्ले लिहिला आहे. प्रत्येक फ्रेममध्ये अफाट मेहनत आणि विचार आहे. ते शेतातले शॉट्स, तिकडून गाडी शेत तुडवत घेऊन जाते, तो हँग झिमरचा बीजीएम आणि तो मोठा पडदा, एक फ्रेम सिनेमॅटिकली मास्टरपीस वाटते. आपल्याला माहीतच असतं की पुढे काय होणार आहे, पण तरीही आपण उत्सुक आणि गुंग राहतो. कूपर आणि मर्फीला ती सिक्रेटिव्ह जागा मिळते. तिकडे मिशन त्यांना समजतं. मग कूपरची जाण्याची वेळ होते. तो लहान मर्फीला समजावून टाटा बाय करणारच असतो. तो निघून जातो. गाडीच्या टायर जवळचा कॅमेरा लावून गाडी निघून जात असते. तेवढ्यात मर्फी नको जाऊ, स्टे सांगायला रडत रडत घराबाहेर येते. त्या जबरदस्त बीजीएममुळे डोळे पाणावतात. मग तो स्पेसशिपचा प्रवास सुरू होतो. त्या अंतराळयातल्या फ्रेम तिकडे निर्वात प्रदेश असतो, म्हणून ज्या प्रकारे साऊंड डिझाईन केलं आहे ते एकदम फील देतं. ती भयानक शांतता आपल्याला अवकाशात घेऊन जाते. ते डॉकिंगचे सीन, जी हतबलता, जे टेन्शन आहे ते कमाल वाटतं. त्यानंतर कूपर सगळ्यांचे मेसेजेस बघत असतो. मुलाचा मेसेज झाल्यानंतर स्क्रीन बंद होते आणि 2 सेकंदाच्या अंतराने मोठी मर्फी स्क्रीनवर येते. ते कूपरचं रडणं, तो सीन बघून डोळ्यातून अश्रू उघळतात. एक टेन्शन, ते लाटांचं सीन, तो बिल्डअप, तो टेसरॅक्टमध्ये जाण्याचा सीन आणि आयमॅक्सचा साऊंड पूर्ण चित्रपट शरीरात धुडधुड कायम ठेवतात. नोलन तर बाप माणूस आहेच, पण हँग झिमर इंटरस्टेलरचा आत्मा आहे. त्यांच्यामुळे आपल्याला ते पूर्ण विश्व फील होतं आणि चित्रपट संपतो. त्यानंतर बघितलेल्या कलाकृतीला टाळ्या वाजवून अवाक आणि थक्क होऊन आपण थिएटर बाहेर येतो. मॅथ्यूला खरंच इंटरस्टेलरसाठी ऑस्कर मिळायला पाहिजे होता असं आपल्याला वाटायला लागतं. तर हा होता इंटरस्टेलरचा आयमॅक्स एक्सपिरियन्स. तुम्ही जर रिलीजमध्ये इंटरस्टेलर आयमॅक्समध्ये बघितलं असेल तर तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर या भागात तितकंच, भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.